रेडी फॉर द बिग फायनल, मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 10 संघाने या मानरेम प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचा विजेतेपदाचं स्वप्न बघितलं होतं. परंतु स्वप्न बघणं हे सोपं असतं, परंतु स्वप्न मी विनंती करेन सन्मान्य आरती शिरोडकर मॅडम, आपल्याला देखील आपण व्यासपीठावरती स्थानबद्ध व्हायचं आहे. एकंदरीत 10 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता आणि 10 संघांनी स्वप्न बघितलं होतं मांद्रे प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचा विजेतेपद पटकावण्याचा. परंतु स्वप्न नेहमी सत्यात उतरत नसतात, त्यासाठी अखंड परिश्रम घ्यावे लागतात आणि ते अखंड परिश्रम घेत 8 संघाला मागे सोडून स्पर्धेतले 2 सर्वोत्तम संघ आता मात्र अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये हा एकामेकाविरुद्ध या मांद्रेम प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचं विजेतेपद पटकावण्याच्या हेतून मैदानावरती उतरले. एका बाजूला दिसतो यंग बॉईज मांद्रेम संघ, दुसऱ्या बाजूला रापोस बॉईज मांद्रेम. या 2 संघादरम्यान कालचा जर विचार केला ना नाना, तर काल एका वाटलं होतं की यंग बॉईजचं आव्हान समाप्त झालंय, परंतु भूमिका बॉईजचा अति आत्मविश्वास या ठिकाणी त्यांच्या संघाच्या नडीला आला आणि यंग बॉईज संघानं या ठिकाणी या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये त्यांच्यासाठी दरवाजा उघडा झाला. दरवाजाला त्यानं प्रवेश केलाय आणि थेट अंतिम फेरीत देखील त्यांनी स्थान मिळवलंय. हा स्पर्धेचा इतिहास आणि बोलला मैदानाकडे सामन्याकडे. फायनल सामना सुरू होतोय. शांताराम महेंद्र ही सलामीची जोडी आणि गोलंदाजीच्या मोर्चावरती रघुनाथ उर्फ भाऊ आणि पहिल्या चेंडूवरती मारला फटका. चेंडू बॅकवर्ड स्कोरच्या क्षेत्रामध्ये जातोय, सीमा पार चौकार. डीजे चौकार निघालाय. शांतारामनं दिमागात सुरुवात केली. फायनलच्या सामन्यामध्ये कशा रीतीची सुरुवात व्हायला पाहिजे फलंदाजीमध्ये याचं प्रात्यक्षिक शांतारामनं दाखवलंय आणि मी कशा रीतीची फलंदाजी करणार आहे. यंग बॉईज संघाविरुद्ध एक मोठा आव्हान आमचा संघ रचणार आहे या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये, हे निश्चितपणे दाखवून दिलंय या पहिल्या चेंडूतल्या फटक्यानं. 4 धावांनी सुरुवात केली भाऊ गोलंदाजीच्या मोर्चावर. अल्टीपल्टी बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू पुन्हा एकदा अगदी लीलया सीमारेषेचं उल्लंघन करतोय. सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती बसलेला दुसरा चौकार. संघाची धावसंख्या 8 धावा बिनबाद. डीजे शांतारामनं दिमागात सुरुवात केली आहे. मी थांबणार नाहीये, मी आपल्या संघासाठी एक मोठा धावसंख्येसाठी भक्कम पाया या ठिकाणी रचेल. हा प्रत्यंतर पुन्हा एकदा रिव्हर्स स्विचचा अटेम्प्ट होतोय. यावेळी मागच्या वेळेपेक्षा थोडीशी अपेक्षांची पूर्तता न करणारा फटका निघतोय, परंतु एकेरी धाव काढण्यापासून त्याला कोण रोखून ठेवू शकत नाहीये. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावरती धावा लागल्यात. त्या 9 धावा एकंदरीत बिनबाद. खेळताना दिसतो रापोस बॉईज संघ, खेळताना दिसतो तो यंग बॉईज संघाविरुद्ध या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये. औचित्य आहे मांद्रेम प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचं, ज्याचं आयोजन केलंय अर्जुन सावंत मेमोरियल ट्रस्ट यांच्या माध्यमातून. स्पर्धेचे सर्व आपण बघतोय. किरण सावंत सर यांचं देखील आगमन होत आहे. अगदी थोड्या वेळापूर्वी या अंतिम फेरीचा सामना सुरू होण्या अगोदर ज्यांनी पूर्ण स्पर्धा प्रायोजित केली आहे ते किरणजी सावंत यांचं झालेलं आगमन आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये अंतिम सामना आपण बघतो. याची देही याची डोळा आणि या ठिकाणी महेंद्रनं देखील शांतारामला सांगितलंय तुझ्या बॅटमध्ये जर तेवढा क्षमता आहे तर ती क्षमता माझ्या बॅटमध्ये देखील आहे. मी देखील तुझ्या तोडीस तोड फटके या मैदानावरती लगावू शकतो आणि तोच प्रत्यंतर महेंद्रच्या बॅटमधून आपण बघतोय. अजून एक चौकार निघालाय. धावसंख्या 13. 4 चेंडूंचा पहिल्या षटकातला खेळ हा एकंदरीत समाप्त झाल्यानंतर स्ट्राइकला महेंद्र गेलाय.
शफल झालाय आणि शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न शफल झाला होता, परंतु फटका खेळण्यामध्ये सफल नाही झालाय. एकंदरीत निर्धाव चेंडू म्हणून चेंडूची गणना ही धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाले. आणि बघता बघता पहिल्या षटकातल्या पहिल्या 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती 3 चौकाराच्या मदतीने धावसंख्या 13 धावा बिनबाद अशी धावफलकावरती उभारले. रॅपोज बॉईज संघाला खेळताना दिसतोय यंग बॉईज संघाविरुद्ध. थोडासा खाली झालेला चेंडू अंदाज चुकतोय फटक्याचा, तो महेंद्रचा बीट होतोय. फलंदाज बीट झालेत यष्टीरक्षक संजू नागवेकर सर. 22ची खूण पंचांगण येते आणि 22च्या स्वरूपात एक अवांतर धाव जिची नोंद संघाच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाले. एकंदरीत पहिला पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ हा मैदानावरती समाप्त होतोय आणि पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 14 धावा धावफलकावरती अशी धावसंख्या उभारली. ती प्रथम फलंदाजी करताना रापोज बॉईज संघाला खेळताना दिसतोय यंग बॉईज संघाविरुद्ध विजय. षटकाच्या मोर्चावरती गोलंदाज कोण आला हे देखील बघणं महत्वपूर्ण ठरेल यंग बॉईज संघासाठी. ऋतिक यंग स्टार रायझिंग स्टार ऑफ मांद्रेम मिस्टर ऋतिक हरमलकर गोलंदाजीच्या मोर्चावरती. मागच्या सामन्याचा हिरो क्वालिफायर नंबर 2चा हिरो आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीच्या मोर्चावरती. वैयक्तिक कोणातलं पहिलं संघातर्फे दुसरं षटक घेऊन सामना करतोय महेंद्र. पहिला चेंडू त्या ठिकाणी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय. उजव्या यष्टीच्या बाहेर शफल व्हायचं, ऑन साइडच्या दिशेनं फटका टोलवायचा हा प्रयत्न फसतोय. पंचांगांना 22चा इशारा येतोय आणि 22च्या स्वरूपात एक धाव जिची नोंद ही संघाच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाली. सन्माननीय मैदान परिसरामध्ये सन्माननीय समीरजी सावंत यांचं देखील आगमन झालंय. मी समीर सावंत सर आपल्याला विनंती करेन की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. आदरणीय समीर सावंत सर पुढच्या प्रयत्नात त्या ठिकाणी हलक्या हाताला फटका टोलावलाय. एकदा वसूल होतोय. थोडासा फंबल त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. साईराज नावाचा क्षेत्ररक्षक होता, त्याच्याकडनं थोडीशी चूक झाली. ही चूक अचूक रीतीने हेरली ती फलंदाजाने आणि एके धावेचं रूपांतर हे अगदी सहजगतीनं 2 धावांमध्ये केलंय. संघाचा कर्णधार वैभव थोडासा नाराज दिसतोय त्या क्षेत्ररक्षकाच्या कामगिरीवरती. राहुल मला वाटतं संघाचा कर्णधार थोडासा नाराज दिसतोय या कामगिरीवरती. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. धावसंख्या 17 वरती एकंदरीत दुसऱ्या षटकाचा खेळ जो की मैदानावरती प्रगती पथवतो. बिनबाद 17 अशी सुरुवात. फुल लेंथ पद्धतीने चेंडू हलक्या हाताने टोलावला होता. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जाईल जोपर्यंत रघुनाथ उर्फ भाऊ चेंडू वरती येईल, परतीची फेक करेल तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा या सहजगतीने धावून पूर्ण केल्या जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगला ताळमेळ, योग्य समन्वय आपल्याला 2 फलंदाज दरम्यान एकंदरीत पाहायला मिळतोय हा खेळपट्टीवरती. पहिल्या षटकात थोडीशी खराब गोलंदाजी, त्या खराब चेंडूंचं रूपांतरण चौकारांमध्ये आणि ज्यावेळी गोलंदाजांकडून चांगले चेंडू फेकले जात आहेत ना मैदानावरती, त्या चांगल्या चेंडूचं रूपांतर एकंदरीत एकेरी दुहेरी धावांमध्ये करायचं, धावफलक सातत्यानं हलता ठेवायचा हा एकंदरीत प्रयत्न, हा एकंदरीत प्रयास आपल्याला मैदानावरती दिसतोय. तो रापोज बॉईज संघाचा प्रतिस्पर्धी संघाच्या क्षेत्ररक्षकांवरती दबाव टाकायचा आणि एका धावेचं रूपांतर हे 2 धावांमध्ये करायचं हा प्रयत्न. अकोटपर्यंत अल्टीपल्टीचा प्रयत्न त्या ठिकाणी जातोय तो वाईडिश थर्डमॅनच्या रिजन मध्ये. यावेळी केवळ एके धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी धावून पूर्ण केल्या जात आहेत. काहीसा नाराज असेल तो अर्थात कर्णधार त्या क्षेत्ररक्षकाच्या कामगिरीवरती, कारण त्या ठिकाणी फक्त एकच धाव अपेक्षित होते. मी मगाशीच म्हटलं की क्षेत्ररक्षकांवरती दबाव आणायचा आणि एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये करण्याचा प्रयत्न करायचा आणि हा प्रयत्न हा बऱ्यापैकी यशस्वी ठरलाय तो रापोज बॉईज संघाचा. धावसंख्या येऊन पोहोचली अर्थात 21 धावांच्या टप्प्यावरती दुसऱ्या षटकाचा एकंदरीत खेळ चुक्या मैदानावरती प्रगती पथावरती 21 धावा एकंदरीत बिनबाद. यावेळी ड्राईव्ह केला तो चेंडू झाला कवचला, धाव काय मिळणार नाहीये. 1 धाव घेण्यासाठी पुढे सरसावला होता महेंद्र,
परंतु दुसऱ्या बाजूला शांतारामनं त्याला स्पष्ट शब्दात नकार दिलाय. परिणामी एका निर्धाव चेंडूची गणना होत आहे. धाव घेणं धोकादायक ठरलं असतं, जोखमीचं ठरलं असतं, त्यामुळे ही धाव जी होती ती न घेण्याचा विचार केलाय आणि एकंदरीत निर्धाव चेंडू म्हणून चेंडूची गणना होत. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा बिनबाद. चेंडू पूल गेलाय. चेंडू चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. बघता बघता हाय हॅलो गुड बाय टाटा करत चेंडू चाललाय सीमा पार. 4 धावांसाठी विजय. परंतु ही पहिली चूक आहे. ही जर पहिली चूक आहे सर्वांना मान्य आहे. जर परत अशी चूक झाली तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. 3 ओव्हरीनंतर ड्रिंक्स इंटरव्हल आता आयोजकांकडून सूचना येते की 4थ्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर या ठिकाणी ड्रिंक्स इंटरव्हल होणार आहे याची नोंद घ्या. दोन षटकाचा एकंदरीत खेळ मैदानावरती समाप्त होतोय आणि 12.50 अर्थात 12.5च्या धावगतीनं धावफलकावरती धावा लागल्यात त्या 25 धावा. एकंदरीत प्रथम फलंदाजी करताना रॅपोज बॉईज संघ खेळताना दिसतो यंग बॉईज संघाविरुद्ध या मांद्रेम प्रीमियर लीग सीझन 1च्या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये. तिसऱ्या षटकाला मैदानावरती सुरुवात होते. भाऊ नावाचा गोलंदाज हा सज्ज होतो तिसऱ्या षटकाच्या मोर्चावरती. एकंदरीत आपण बघतोय पहिला चेंडू ज्याची गणना ही निर्धाव म्हणून धावफलकावरती केली गेली. धावफलकावरती धावा स्थिरावल्यात 25 धावा धावफलकावरती. एकंदरीत 30 षटक प्रगतीपथावरती असताना यावेळी फटका टोलावलाय. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय परंतु क्षेत्ररक्षकापासून चेंडू अगदी मैदानाच्या आतमध्ये मैदानावरती अगदी थोडा लवकर विसावतोय आणि या फटक्यातून एकंदरीत 2 धावांची भर ही नक्कीच संघाच्या धावफलकावरती घातली जाते. एक फटका टोलवायचा स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये मोठा फटका खेळायचा हा प्रयत्न एकंदरीत मैदानावरती पाहायला मिळाला होता. परंतु हा फटका खेळतेवेळी एकंदरीत आपण बघतोय हा फटका फसला होता परंतु क्षेत्ररक्षकापासून हा चेंडू बराच दूर गेलाय आणि त्याचा परिणाम स्वरूप एकंदरीत 2 धावा या धावून पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 27 वर पोहोचली. तिसरं षटक प्रगतीपथावर. यावेळी ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू ज्याला गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र म्हटलं जातं तो हा चेंडू एकंदरीत आपण बघतोय ज्याच्यावरती हलक्या हातानं चेंडू टोलावलाय. तो फलंदाज महेंद्रनं 1 धाव वसूल केली आहे. स्ट्राईक सुपूर्द केली आहे. ती आपला संघ सहकारी शांतारामच्या हातामध्ये. एक आत्मविश्वासानं भरलेली आत्मविश्वासानं परिपूर्ण असलेली ही सलामीची जोडी आहे रापोज बॉईज संघाची आणि याच सलामीच्या जोडीच्या जोरावरती रापोज बॉईज संघ आतापर्यंत अंतिम फेरीपर्यंत पोहोचलाय. दुसऱ्या बाजूने यंग बॉईज संघाला जर कमबॅक करायचा असेल ना तर ही सलामीची जोडी लवकरात लवकर कशी फोडली जाईल याचा विचार या मैदानावरती करावा लागेल. सन्मान्य मैदान परिसरामध्ये सन्मान्य किशोर पारसेकर यांचं देखील आगमन होत आहे. मी विनंती करतो सन्मान्य आदरणीय किशोरजी पारसेकर आपल्याला आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. किशोरजी पारसेकर पुढच्या प्रयत्नात त्या ठिकाणी फटका टोला जातो. वाईडिश थर्ड मॅन रिजनला पहिली धाव पूर्ण होते. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा एकंदरीत या ठिकाणी धावून पूर्ण केल्या जात आहेत.
पुन्हा एकदा एक चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगला ताळमेळ या दोन फलंदाजांदरम्यान आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाला आणि त्याचाच परिणाम स्वरूप आपण बघतोय की त्याने 2 धावा या अगदी सहज गतीनं या धावून पूर्ण केल्यात या मैदानावरती. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर. अकोट चेंडू अल्टीपल्टी थर्मॅन क्षेत्रामध्ये चेंडू वन बाउंस ट्रॅव्हल होतोय, सीमारेषेचं उल्लंघन करतोय आणि निश्चितपणे चेंडू जाईल सीमापार. चौकार. एकंदरीत 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 34 धावा धावफलकावरती एकंदरीत बिनबाद अशी सुरुवात रापोस बॉयज संघाची यंग बॉयज संघाविरुद्ध खेळताना या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये. डीजे करतोय. कारण मी म्हणेन कुठेतरी चिटणीस सर, त्रिवेणी मॅडम, आतापर्यंत या खेळाडूंचा इतिहास आहे जो या स्पर्धेतील 58 धावसंख्येची जी भागीदारी रचली ती या 2 खेळाडूंना. सेकंड हायएस्ट पार्टनरशिप या स्पर्धेतील शांताराम महमलचा आणखीन एक त्रिवेणी इतिहास. स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक या खेळाडूने केली आहे. म्हणजे सर्व काही मैदानावर या खेळाडूने आपला केलाय. मांद्रे प्रीमियर लीगच्या माध्यमातून हे खेळणारी क्रिकेट स्पर्धा आणि शांताराम महमलने केलेला आहे क्रिकेटचा इतिहास हा सांगून गेला या क्रिकेट स्पर्धेत. सेट केलाय, बैठक फटका टोलवलाय. कृष्णा सातपुतेच्या स्टाईल, कृष्णा सातपुतेची आठवण करून देणारा फटका फरार झालाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावासाठी. 47 धावा धावफलकावर. कृष्णानं जल्लोष केलाय मैदानावर. डगआउट मध्ये बसून कृष्णा आनंद घेतोय. कृष्णाकडेही अनुभव आहे, परंतु कृष्णापेक्षा मैदानावर वादळ सर घोंगावलंय आणि या वादळाला कुठचा गोलंदाज पूर्ण विराम देईल ही येणारी वेळ ठरवणार. थोडासा दूरवर फेकलेला चेंडू, थोडासा पुढे सरसवत मारण्याचा प्रयत्न. चेंडू यष्टिरक्षक गोवन भूमीला मिळणारे एक अनमोल रत्न सन्माननीय आदरणीय सर संजू नागवेकर यांच्या हाती विसावतोय. गोलंदाजीत आपल्याला पाहायला मिळतो तो शांताराम महमल.
याही वेळेला बैठक फटका टोलवायचा, तो स्वीपचा फटका टोलवणं अपेक्षित, परंतु शेवटचा चेंडू निर्धाव गणला जातोय आमच्या गुणतालिकेत. आमच्या यशस्वी गुणलेखा गेले 2 दिवस ज्यांच्या माध्यमातून सुंदर गुणलेखन झालंय ते गुणलेखिका मिस त्रिवेणी सावंत मॅडम यांच्या माध्यमातून 4 षटकं संपली 24 चेंडूच्या समाप्ती अखेरीस धावफलक पाहायला मिळतोय. तो 47 धावा बिनबाद 47 धावा हा लेखाजोखा ही काहीशी रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सर उर्वरितची अजूनही 2 षटकं बाकी आहेत. 60 ते 65 धावांची चर्चा आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये झाली आहे, कारण उपस्थित सर्व मान्यवर आमच्या मान्यवर कक्षेत बसलेले ज्यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत ते आमचे आदरणीय सन्माननीय सर किरण अर्जुन सावंत पंच मेंबर मांद्रे बीपी, त्याचबरोबर आमच्या आरती मॅडम काकी याही स्पर्धेला उपस्थित झाल्यात. काकी तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सामना मैदानात दोन्ही संघ अनुभवी खेळाडू आहेत, अनुभवाची शिदोरी, परंतु 4 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलक 47 धावा धावफलकावर. 5व्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होते. युट्यूबची आमची पूर्ण टीम, सागर लिंगायत डिजिटल ऑपरेटर, 2 कॅमेरामॅन पार्थ अभि, तुमची तिन्ही मूर्तींचे आम्ही स्वागत करीत या स्पर्धेच्या निमित्तानं. अकोट टप्प्याचा चेंडू शॉर्टम्पूलचा फटका टोलवायचा होता. एसटी मागे थोडासा क्रॅम्प आलाय की काय पायामध्ये, तर थोडासा फिटनेस जरूर आहे या खेळाडूकडे. सकाळच्या सत्रात पहिल्या सामन्यात ज्यानं 23 धावांची खेळी केली आहे ते सर संजू नागवेकर एसटी मागे काम पाहत आहेत. 1 धाव मिळाली या चेंडूवर एकेरी धावीनं सांघिक धावफलक 48 धावा धावफलकावर. नाणेफेक राहुल आपल्या संघानं जिंकली असताना प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय, समोरच्या संघानं केलेली तुफानी फटकेबाजी ही या मांद्रम प्रीमियर लीग मध्ये सांगून गेले. गोलंदाजीत आपल्याला पाहायला मिळतोय तो अवधूत मान्यवर कक्षेच्या समोरनं वैयक्तिक कोट्यातील पहिलं महत्वपूर्ण 5वं षटक पंचांच्या डाव्या बाजूनं सामना करतोय शांताराम. यावेळी मात्र स्वीपचा फटका, स्कोपचा फटका टोलावलाय, परंतु चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फरार झालाय. तो 4 धावांसाठी 4 धावांना धावफलक. प्रथम फलंदाजी करत असताना 52 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. स्पर्धेतील आतापर्यंत अर्धशतक हे लागलंय ते म्हणजे खास करून रापोस बॉयज क्रिकेट संघाचं. कौतुक हे दोन्ही खेळाडूंचं करतोय, कारण त्रिवेणी आतापर्यंत 58 धावांची भागीदारी ही आज या स्पर्धेतील सर्वोच्च दुसऱ्या वेळी केली आहे, परंतु स्पर्धेतील 60 धावांची सर्वोच्च भागीदारी 2 खेळाडूंना केली आहे. ती राम योगेश आणि त्याला साथ दिली ती उमेश या खेळाडूनं. इतिहास प्रत्येक खेळाडूनं केलाय. बॅकफुटला जाऊन डी बॅकस्टॅकवरला चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडू थांबणार नाही की चेंडू अपेक्षापेक्षा चेंडू पळालाय. चेंडू वारंवार मात्र सलगच्या 2 चेंडूवर 2 चौकार हे या खेळाडूकडे येत आहेत. सांघिक धावफलक काहीसा स्थिरावला जातोय तो 56 धावा धावफलकावर. शांतारामनं मैदानावर अक्षरशः वादळ घोंगावलंय. संघाचा सरसेनापती मैदानावर आज आक्रमण केलंय. स्पर्धेतील आतापर्यंत 45 धावा वैयक्तिक कोट्यावर, कारण 43 धावांची खेळी उमेश तिरोडकरची आणि आता मात्र 45 धावांची खेळी ही पाहायला मिळाली. सुंदर चेंडू यावेळी मात्र बॅकवर्ड स्कोअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं मानसिक दडपण या खेळाडूकडे पाहायला मिळतंय. 1 धाव मिळते एकेरी धावेनं सांघिक धावफलकही परावर्तित झालाय. तो 57 धावा धावफलकावर. 5वं षटक पाहतोय. उर्वरितचे अजूनही शेवटचं स्लॉक्सवर राजू रेगे सर येणं बाकी आहे. 70 ते 75 धावा अपेक्षित या संघाला. जी चूक राहुलनं केली नाणेफेक जिंकत प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, रघुनं केलेली गोलंदाजी 2 स्पेल 23 धावा. किटनीस सर हा टर्निंग पॉइंट ठरलाय मैदानावर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय तो अवधूत. सुंदर फटका, बैठक फटका याही खेळाडूने टोलवलाय. मिड विकेटला चेंडू फरार झालाय. तो MPL 6 रन केले. पंचांचा इशारा नो बॉलचा आलाय की काय? नो बॉलचा चेंडू
आहे. अवघ्या 19 चेंडूत 46 धावांची खेळी ही या खेळाडू 20 चेंडू 47 धावांची खेळी पाहायला मिळते. गोलंदाज सचिन शेवटच्या षटकासाठी उर्वरितचे 5 चेंडू अजून बाकी आहेत. सामन्यात 70वी गाठली निश्चितच गाठणार, परंतु त्याहीपेक्षा 80 गाठावी हा इतिहास करावा. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या या अंतिम मेगा फायनल मध्ये आपण करावी. खरोखरच एक दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. मांद्रेम परिसरातील मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची अशी ही क्रिकेट स्पर्धा. मोठी रक्कम, त्याहीपेक्षा सुंदर ट्रॉफीज, आकर्षक भेटवस्तू असणारी ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. स्पर्धेचं औचित्य, स्पर्धेची संकल्पना ही मांद्रेम प्रीमियर लीग 2025 ची स्पर्धा आपण पाहतोय. उर्वरित शेवटचे केवळ 5 चेंडू बाकी आहेत. सामना करतोय तो स्ट्राईक गेलला. आतापर्यंत याच्या चेंडूतनं 18 धावा निघाल्यात. तो महेंद्र बैठक पटका टोलवायचा होता. चेंडू हा पॅडला स्पर्श झालाय. मैदानात काय झालंय, एक धाव लेग बाईचा इशारा आलाय ऑफिशियल्सचा. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव निघाली आणि एकेरी धावीनं धावफलकही पुढे सरकलाय. 68 धावा धावफलकावर, बिनबाद 68 धावा. स्पर्धेतील 3 चेंडूवर जर 2 षटकार या खेळाडूंना ठोकले तर त्याच्यासाठी रोख रक्कम सन्माननीय आदरणीय सौ आरती काकी याचकडनं रोख रक्कम 1000 रुपये ही मोठी रक्कम पारितोषिक या ठिकाणी पुरस्कृत होते. 47 धावा या खेळाडूकडनं आल्यात. एकेरी धाव निश्चितच येईल या संघासाठी. पंचांचा इशारा बॅडला असेल काय, लेग बाईचा आला इशारा. लेग बाईचा इशारा आला. एक धाव निघाली संघासाठी. एकेरी धावीनं 69 धावा धावफलकावर. उर्वरितचे केवळ 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. उर्वरित अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. वैयक्तिक 47 धावसंख्येवर खेळतो. 21 चेंडू 47 धावांची खेळ. 3 चेंडू बाकी. टप्प्याचा चेंडू शॉर्टम्पूलचा फटका टोलवायचा होता. चेंडू यष्टीरक्षक सर संजू नागवेकर यांच्या हाती विसावतोय. उरलेले सोपस्कार संजू नागवेकर पूर्ण करतायत आणि आमच्या गुणलेखिका मिस त्रिवेणी सावंत मॅडम यांच्या उपस्थितीत या चेंडूची गणना निर्धाव अशी होते. सामन्यात आपण पाहत होतो थोडीशी चूक झाली मैदानावर. महेंद्र स्ट्राईक रोटेट करायची होती तुला, कारण शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. समोरच्या खेळाडूंना आतापर्यंत 47 धावा केल्या आहेत आणि त्यानंतर मात्र पाहायचं की 69 धावा धावफलकावर. 69 धावा. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे मैदानावर. 47 धावा निघाल्या त्या चेंडू प्रयत्न. 21 चेंडू 47 धावांची काही शांताराम महमलनं केली आहे. खोलवर पद्धतीचा चेंडू. 1 धाव निघाली. दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल या खेळाडूचा आणि 2 धावा निघाल्या त्या शेवटच्या चेंडूवर. 2 धावांना धावफलक पुढे सरकलाय. 71 धावा धावफलकावर. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रति षटकामागे 12 धावांची सरासरी ठेवत सामना जिंकायचा असेल तर, परंतु समोरच्या संघाकडेही तेवढी क्षमता आहे. परंतु त्रिवेणी मी म्हणेन कुठेतरी अर्धशतक काहीसं हुकलंय या खेळाडूचं. आणि ज्या चेंडूवर धाव घ्यायची होती धाव घेणं अपेक्षित होतं. सांघिक धावफलक 71 धावा धावफलकावर. दोन्ही खेळाडूंना आतापर्यंत सर्वोच्च धावफलकामध्ये भागीदारी रचली आहे पहिल्या विकेटसाठी. शेवटच्या षटकात ज्या सचिन पेडणेकरनं ज्यानं सुंदर गोलंदाजी केली त्यासाठी पारितोषिक रोख रक्कम 100 रुपये. एक क्रिकेट प्रेमी, मांद्रेम परिसरातील एक क्रिकेट प्रेमी याचकडनं हे पारितोषिक घेत आहे सचिन पेडणेकर साठी. 71 धावांची आज प्रथमच सर्वोत्कृष्ट भागीदारी या ठिकाणी पाहायला मिळाली. स्पर्धेत शांताराम आणि त्याला साथ दिली ती महेंद्रनं. शांताराम 4 चौकार 6 चौकार 2 षटकार निश्चित 47 धावा. महेंद्रनं 7 सुंदर दिली 19 धावा. कारण त्यानंतर मात्र बाईच्या स्वरूपात मिळालेली धावा, लेग बाईची 1 धाव, नो बॉल मध्ये मारलेले षटकार आणि गोलंदाजी करत असताना रघुनाथनं 2 स्पेल केले. रघुनाथचे 2 स्पेल 23 धावांचे.
ऋत्विक हरवलकरनं केलेली गोलंदाजी, 1 षटक 11 धावा आणि त्यानंतरचा दिनेशचा चौथा महत्त्वपूर्ण स्पेल बॅटिंग 40 पॉवर प्ले मध्ये केवळ 13 धावा. अवधूतनं 5वं षटक हाताळलं, 19 धावा खर्च केलाय आणि शेवटचं षटक एक महत्त्वपूर्ण षटक चिटणीस सर, केवळ 5 धावा. आणि या खेळाडूसाठी एक क्रिकेट प्रेमी मांद्रे परिसरातील त्याचकडनं 100 रुपयेही पुरस्कृत होत आहेत. शांतारामसाठी सुप्रेश शिरोडकर याचकडनं रोख रक्कम 500 रुपये हे पारितोषिक पुरस्कृत केले जात आहे. सुप्रेश शिरोडकर कडनं 500 रुपये. त्याचबरोबर सचिन पेडणेकरसाठी शेवटच्या स्पेलसाठी ज्यानं 5 धावा खर्च केल्या त्या स्पेलसाठी एक क्रिकेट प्रेमी म्हणून मांद्रे परिसरातले त्यांच्याकडनं 100 रुपये पुरस्कृत होत आहेत. सामना मैदानात 72 धावांचं लक्ष आहे. आपण स्पर्धा पाहतो LT खरोखर श्री अर्जुन मेमोरियल ट्रस्ट आश्वे मांद्रे पेरनम गोवा. सन्माननीय आदरणीय सर श्री श्रीकांत अर्जुन सावंत पंच मेंबर मांद्रे VP यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. सर खरोखरच तुमच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा आयोजित केली. किरण अर्जुन सावंत साहेब खरोखरच खूप खूप धन्यवाद देतोय, कारण तुम्ही या स्पर्धेत महत्त्वाचं योगदान दिलंय. खास करून त्रिवेणी मॅडमही आमच्यासाठी माहिती पोहोचवत आहेत की आतापर्यंत ज्यांच्या माध्यमातून महिलांसाठी क्रिकेट स्पर्धेचं तुमच्याकडनं आयोजन होत आहे. खरोखरच खूप खूप धन्यवाद देतोय साहेब. आणि आरती मॅडम याचकडनंही शांताराम मोहम्मदसाठी 500 रुपये पुरस्कृत होत आहेत. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रत्येक खेळाडूने या क्रिकेट स्पर्धेत इतिहास केलाय. स्पर्धेसाठी 3 पंच त्रिमूर्ती, ऑफिशियल्स सर नाना नाईक, ऑफिशियल्स सर राजू रेगे आणि आजच्या दिवशी ऑफिशियल्स मिलिंद सातार्डेकर आणि यूट्यूबची पूर्ण टीम अर्थात त्रिमूर्ती सुरेश लिंगायत, कॅमेरामॅन पार्थ, कॅमेरामॅन अभिजित आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये गुरु चिटणीस, गुणलेखिका, स्कोरर त्रिवेणी सावंत, मी नाना परब, DJ ऑपरेटर आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थित असलेला एक सुंदर देखणा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. 36 चेंडू 72 धावा, प्रतिषटकामागे 12 धावांची सरासरी. मैदानात काय घडेल जसा मैदानात सामना सुरू होतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होतोय. आवाज ऐकूया मिस्टर सर गुरु चिटणीस यांचा. आदरणीय समीरजी सावंत सर यांचं मैदान परिसरामध्ये आगमन होतंय. त्यांचे सहर्ष स्वागत या स्पर्धेदरम्यान. आणि समीरजी सावंत आपल्याला विनंती असेल आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय समीरजी सावंत. धन्यवाद नाना. नाना, सर्वोच्च या स्पर्धेतली भागीदारी करण्यासाठी सामना देखील कुठला मिळालाय बघा. अंतिम सामना, ज्या सामन्यामध्ये जी जोडी सलामीच्या चेंडूपासून खेळायला उतरली ना ती शेवटपर्यंत शेवटच्या चेंडूचा सामना करण्यापर्यंत ही मैदानावरती उभी राहिले. आणि नक्कीच ही सर्वोच्च भागीदारी, ज्या भागीदारीनं नवा इतिहास रचलाय. आता बघणं महत्त्वपूर्ण ठरेल की विजेतेपदाचा इतिहास त्यांचा संघ रचेल का. आपण पाहतोय, अनुभवतोय लेट श्री अर्जुन सावंत मेमोरियल ट्रस्ट आयोजित मांद्रे प्रीमियर लीग 2025 सीझन 1 ज्याचं आयोजन केलंय सर्व ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या सहकार्यातून ही स्पर्धा या ठिकाणी होते ते आदरणीय किरण अर्जुन सावंत सर या ठिकाणी उपस्थित झालेत. आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा अंतिम सामना या मैदानावरती घडतोय. या अंतिम सामन्याचा पहिला डाव समाप्त झालाय. निर्धारित पहिल्या 6 षटकामध्ये 71 धावा जमवत 72 धावांचं उद्दिष्ट हा सामना जिंकण्यासाठी रापोस बॉईज संघाने ठेवलंय ते यंग बॉईज संघासमोर. आणि पुन्हा एकदा उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंचं मांद्रेच्या या सुंदर मैदानावरती समालोचक या नात्यानं मी स्वतः गुरु चिटणीस, माझ्यावर नाना परब, गुणलेखक या नात्यानं
त्रिवेणी सावंत यांच्या वतीनं या मैदानावरती सर्वांचं सहर्ष स्वागत. 72 धावांचा पाठलाग, एक नवा इतिहास रचलाय. सलामीसाठी 71 धावांची भागीदारी. दुसऱ्या बाजूने शांताराम महामलचं 3 धावांना हुकलेलं अर्धशतक हे वैशिष्ट्य आहे पहिल्या डावाचं. आणि एकंदरीत दुसऱ्या डावाला मैदानावरती सुरुवात होत आहे. जोरदार अपील, पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी फ्लिकचा फटका करण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवरती जोरदार अपील, पंचांवरती अतिरिक्त दबाव टाकण्याचा प्रयत्न. संजू नागवेकर सरांची विकेट मिळवण्याचा प्रयत्न, परंतु पंचाने अपील फेटाळून लावलाय. पहिला चेंडू बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही, परिणामी चेंडूची गणना ही निर्धाव म्हणून दुसऱ्या षटकाच्या मोर्चावरती गोलंदाज शांताराम सज्ज होतोय. सामना करतील संजू नागवेकर. यावेळी पुन्हा एकदा फिरून फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पायावरती आदळलाय. एकंदरीत दुसराही चेंडू ज्या षटकातला पहिला एकंदरीत हा निर्धाव म्हणून ज्याची गणना धावफलकावरती झाली आहे. 72 सारख्या एका विशालकाय धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 6 षटकं आपल्याकडे आहेत, 36 चेंडू आपल्याकडे आहेत आणि त्यातले पहिले 2 चेंडू ज्या चेंडूची गणना ही निर्धाव म्हणून धावफलकावरती आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळाले. एकंदरीत सुंदर सुरुवात शांतारामची, ज्या पद्धतीची फलंदाजीमध्ये सुरुवात केली ना शांतारामनं, त्याला साजेशी कामगिरी गोलंदाजीमध्ये. यावेळी एक हातीनं झेल टिपण्याचा प्रयत्न अपुरा ठरतोय. चेंडू त्याच्या हातून निसटतोय, जातोय डीप स्कोअर लेगला. डीप वरती क्षेत्ररक्षक आलाय, चेंडू मध्ये चेंडू उडवलाय. धाव मात्र एकच मिळते. एकंदरीत चंद्रकांत त्या ठिकाणी स्ट्राईक एंड वरती जातोय. 3 चेंडूत फक्त 1 धाव जमवण्यात यश प्राप्त झाले ते सर संजू नागवेकर यांना. 72 धावांचा पाठलाग, प्रतिषटक 12 धावांची सरासरी ज्याची आवश्यकता. आणि पुढचा चेंडू आपण बघतोय, अचूक फेक जर यष्टांचा वेध घेणारी असली असती ना तर चंद्रकांतला देखील माघारी परतावं लागलं असतं, परंतु फेक अचूक यष्टांचा वेध घेणारी नव्हती आणि त्यामुळे चंद्रकांत हा आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित. एकंदरीत नशिबाची साथ मिळेल चंद्रकांतच्या बाजूनं आणि या नशिबाच्या साथेच्या जोरावरती चंद्रकांतनं आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. संघाची धावसंख्या बसली 2 वर बिनबाद. पुढे सरसाव संजू नागवेकरांनी फटका खेळलाय, फटका हवेमध्ये, चेंडू खाली सर्वेश आलाय, कोणती चूक केली नाही आहे. संजू नागवेकर सरांना माघारी परतावं लागेल. पहिला हादरा यंग बॉयज संघाला. नागवेकर सर बॅक टू द पॅव्हिलियन डिले. नवीन फलंदाज रायझिंग स्टार ऑफ मांद्रे मिस्टर ऋतिक. खरं तर काल ज्याचा वाढदिवस होता, काल ज्यानं आपल्या संघासाठी मोलाची कामगिरी केली, मागच्या देखील सामन्यात त्यानं एक अतिशय सुंदर अशी कामगिरी आपल्या संघासाठी केली. तो 23 धावा जमवणारा मागच्या सामन्यामध्ये आणि 7 धावांमध्ये 1 गडी बाद करणारा ऋतिक जातो मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवरती पुढे सरसावत आडव्या बॅटनं फटका टोलावण्याचा प्रयत्न, हा प्रयत्न फसलाय. चेंडू निर्धाव जातोय आणि बघता बघता पहिल्या षटकाचा खेळ हा मैदानावरती समाप्त होतोय. एकंदरीत 72 धावांचा पाठलाग आणि 72 धावांचा पाठलाग करताना 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यात अशी एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती उभारले. ती यंग बॉयज संघानं या धावसंख्येचा पाठलाग करताना. आता मात्र 30 चेंडूंचा अर्थात 5 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि 5 षटकांच्या खेळामध्ये आवश्यकता आहे ती 70 धावांची हा सामना जिंकण्यासाठी. समीकरण बदललंय. पहिल्यांदा आवश्यकता होती 12 धावा प्रति षटकामागे, आता मात्र 14 धावांची प्रति षटकामागे आवश्यकता आहे तो हा सामना जिंकण्यासाठी. 5
5 षटकात 70 धावांची आवश्यकता. गोलंदाजीच्या मोर्चावरती मजबूत देहयष्टीचा एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. कृष्णा नावाचा गोलंदाजीच्या मोर्चावरती वैयक्तिक कोड्यातलं पहिलं, संघातर्फे दुसरं षटक घेऊन सामना करतोय. स्ट्राईक एंडला छोटा चनीचा खेळाडू चंद्रकांत हा स्ट्राईक एंडवर. दुसऱ्या षटकाला मैदानावरती सुरुवात. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू यावेळी आडव्या बॅटनं त्या ठिकाणी फटका टोलावलाय. चेंडू जातोय निश्चितपणे त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगला. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आलाय झप करणं. फलंदाज या फटक्यावरती दुसरी धाव घेणार नाहीयेत याची मात्र त्यानं घेतलेली दक्षता. परिणामी फलंदाजाला केवळ एकेरी धावेवरती समाधान मानावं लागलंय आणि या एकेरी धावेने संघाची धावसंख्या ही 3 धावांच्या टप्प्यावरती येऊन पोहोचली. एकंदरीत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 72 धावांचा पाठलाग करते. दुसरं षटक प्रगतीपथावरती. कृष्णा थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल घडवून आणतोय. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाची जागा बदलली कृष्णानं ती फलंदाज ऋषीसाठी. यावेळी लॉफ्टेड फटका कवचच्या डोक्यावरनं क्रिकेटचं सौंदर्य दर्शवणारा फटका. एक चांगला देखणा फटका. लेदर बॉल क्रिकेटची आठवण करून देणारा फटका निघतोय ऋषीच्या बॅटमधून. चौकाराचे ऋतिकच्या बॅटमधून. धावसंख्या 7 वरती पोहोचली. एकंदरीत दुसरं षटक प्रगतीपथावरती. असेच फटकेबाजीची आवश्यकता आहे. याच फटकेबाजी प्रत्येक हर एक षटकामागे ज्याची आवश्यकता आहे ती अर्थात हा सामना जिंकण्यासाठी. कारण विजयाचं लक्ष फार मोठं आहे. 71 धावा जमवत 72 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. त्यामुळे प्रत्येक षटकामागे फलंदाजी करणं, फटकेबाजी करणं हे अनिवार्य असेल एकंदरीत या सामन्यामध्ये. ते यंग बॉयज संघाच्या हर एक खेळाडूला. यावेळी फटका खेळलाय. चेंडू त्या ठिकाणी डीप मिडविकेटला चाललाय. डीप मिडविकेटला प्रोटेक्शन दिसतंय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक येतोय, फेक करतोय, परंतु फेक त्या ठिकाणी कृष्णानं योग्य रीतीनं कलेक्ट केले नाही आणि त्याचाच फटका नक्कीच संघाला बसतोय. ज्या ठिकाणी 1 धाव आली असती त्या ठिकाणी 2 धावा अगदी सहजगतीनं धावून पूर्ण केल्या जात आहेत आणि या धावून काढलेल्या 2 धावांच्या जोरावरती धावसंख्या येऊन पोहोचली. अर्थात एका गड्याच्या मोबदल्यात 9 धावा 72 धावांचा पाठलाग करताना कृष्णा सज्ज होतोय. पुढे सरसावतोय तो ऋतिक. हलक्या हाताने फटका टोलावला जातोय. चेंडू चाललाय लॉंग ऑनला. 1 धाव नक्कीच जोडली गेली या धाव फलकावरती. आता मात्र धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये परिवर्तित झाली आहे. 10 धावांच्या टप्प्यावरती धावसंख्या येऊन पोहोचली. एकंदरीत 72 धावांचा पाठलाग करताना फटकेबाजी करावी लागेल. प्रत्येक षटकामागे धोके पत्करावे लागतील. प्रत्येक षटकात मी म्हणेन एखाद दुसरा मोठा फटका ज्याची नितांत आवश्यकता आहे ती यंग बॉयज संघाला या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी. 10 ते 15 धावा अधिक जमवल्यात निर्धारित चॅलेंजिंग टोटल पेक्षा त्या रॅपोज बॉयजनं. यावेळी आडव्या बॅटनं फटका टोलावण्याचा पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची इनसाइड एज लागली आणि खेळपट्टीवरती तिथल्या तिथं चेंडू स्थिरावलाय. धाव घेण्याची शक्यता ती मात्र मावळली आहे आणि परिणामी एका निर्धाव चेंडूची गणना ही धाव फलकावरती झाली. धावा स्थिरावल्यात. एकंदरीत 10 धावांच्या टप्प्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्या षटकाचा खेळ जो की मैदानावरती हा प्रगतीपथावर. षटकातला पुढचा चेंडू घेऊन कृष्णा सज्ज. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर जाईल. पंचांचा निर्णय येतोय. दोन्ही हात समांतर झालेत पंचांचे हात दोन समांतर. धाव मिळते ती अवांतर आणि अवांतर धावेच्या जोरावरती 1 धाव एकंदरीत संघाच्या धावफलकावरती नोंदवली गेली आणि अवांतर धावेच्या जोरावर धावसंख्या येऊन पोहोचली 11 वर एकंदरीत एका गड्याच्या मोबदल्यात. षटकातला शेवटचा चेंडू घेऊन सज्ज होतोय तो गोलंदाज कृष्णा. पुन्हा एकदा त्या ठिकाणी फिरून फटका खेळण्याचा प्रयत्न. थोडासा सफल झाला होता तो फलंदाज चंद्रकांत, परंतु सफल नाही झाला हा फटका खेळण्यामध्ये. एकंदरीत अजून एका निर्धाव चेंडूच्या गणनेनं या ठिकाणी निर्धाव चेंडूच्या सांगतेनं दुसऱ्या षटकाच्याही सांगता ही मैदानावरती होत आहे. संघ काहीसा अजून अडचणीच्या स्थितीमध्ये सापडतोय. 72 धावांचा पाठलाग करताना संघाच्या धावफलकावरती केवळ धावा झाल्यात त्या फक्त 11 आणि विजयासाठी अजून आवश्यकता 61 धावांची येणाऱ्या 24 चेंडूंच्या खेळामध्ये. गोलंदाजीच्या मोर्चावरती अजून एक युवा गोलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. गंधर्व हा सज्ज होतोय हा गोलंदाजीच्या मोर्चावरती.
24 चेंडू 61 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. आणि गोलंदाजीच्या मोर्चावरती गंधर्व. आता रिक्वायर्ड रेट जसे जसे निर्धाव चेंडू जातील ना तसं आता रिक्वायर्ड रेट वाढत जाईल. सुरुवातीला तो 12चा होता, आता 15चा येऊन पोहोचलाय. 15.25 61 धावांची आवश्यकता. पुढे सरसावलाय ऋतिक, फटका खेळलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स. हाय हॅलो टाटा गुड बाय करत सीमारेषेचं करतो उल्लंघन. 4 महत्वपूर्ण धावा संघाच्या खाती ज्याची नोंद केली गेली आणि 4 धावांच्या जोरावरती धावसंख्या येऊन पोहोचली 15 धावांच्या टप्प्यावरती. एकंदरीत एका गड्याच्या मोबदल्यात 30रं षटक जे की मैदानावरती प्रगतीपथावर. गंधर्व गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज. हा चेंडू थोडासा आपटलाय, खेळपट्टीवरती उसळी घेतोय, डक करतोय. खरं तर याच्यावरती आक्रमक फटका खेळायला पाहिजे होता. एक आखूड टप्पाचा चेंडू होता, परंतु ज्याप्रमाणे टेस्ट क्रिकेट खेळलं जातं त्या पद्धतीचा हा चेंडू सोडून दिला जातोय. तो अर्थात फलंदाज ऋतिक कडून. एका निर्धाव चेंडूची गणना नक्कीच झाली. धावफलकावरती धावा झाल्यात 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गंधर्व सज्ज होतोय. गंधर्वानं कमबॅक केलाय. पहिल्या चेंडूवरती ऋतिकनं त्याला चौकार ठोकल्यानंतर पुढचा चेंडू निर्धाव फेकलाय. यावेळी शफल होऊन खेळलाय फटका. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. पंचांचा इशारा दोन्ही हात आकाशाकडे उंच करत होतोय. हा चेंडू जातोय तडक सीमा पार. षटकार विजय. धावसंख्या 21 वर अजून 51 धावांची आवश्यकता आणि त्याच्यासाठी चेंडू शिल्लक राहिलेत 21. यावेळी बॅटची बाहेरची कडा लागले. चेंडू स्लिप वरच्या क्षेत्ररक्षकाला बीट करत जातोय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. थर्डमॅन वरचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती ताबा मिळवेल, परतीची फेक करेल तोपर्यंत 2 धावा या धावून पूर्ण केल्या जात आहेत. आता मात्र हळूहळू धावसंख्येचा वेग हा वाढवताना दिसत आहेत तो ऋतिक. दुसऱ्या बाजूला त्याला साथ देणारा चंद्रकांत. परंतु कौतुक करावं लागेल ऋतिकचं, ज्यानं धावसंख्येचा वेग वाढवलाय. गंधर्वच्या गोलंदाजीविरुद्ध आक्रमण केलंय या षटकामध्ये. पुन्हा एकदा स्वीपचा फटका. फाईन लेग क्षेत्रामध्ये जातोय चेंडू. 1 धाव नक्कीच जोडली जाते. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहे. केवळ एकेरी धावावरती मानलंय समाधान आणि धावसंख्या धावफलकावरती आता 23 धावांच्या टप्प्यावरती येऊन पोहोचले. 23 धावा धावफलकावरती. एकंदरीत 30रं षटक प्रगतीपथावरती. 72 धावांचा पाठलाग. हा बदल वाटतं वाईड बॉलचा इशारा पंचांकडनं केला जाईल. 1 बाउन्स पर ओव्हर याचा देखील निर्णय हा पंच देतील आणि वाईड बॉलचा इशारा पंचांनी केलाय आणि वाईडच्या स्वरूपात एक अवांतर धाव ज्याची नोंद संघाच्या धावफलकावरती. धावा झाला 24. एकंदरीत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 30रं षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. धावगती हळूहळू 8 धावांच्या सरासरीनं येते पुढे. अजूनही फटकेबाजी करण्याची आवश्यकता आहे, कारण विजयासाठी धावसंख्येचा पल्ला फार मोठा गाठायचा आहे. यावेळी आडव्या बॅटनं फटका टोलावला जातोय. चेंडू चाललाय त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला. शॉर्ट स्क्वेअर लेग वरती क्षेत्ररक्षक आलाय. चेंडू मागे चेंडू उडवतोय. धाव घेण्याची शक्यता मात्र समाप्त झाली. 3 षटकांचा खेळ मैदानावरती समाप्त होतोय आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 8 धावा प्रति षटक या धावगतीनं धावफलकावरती धावा लागल्यात 25. 72 धावांचा पाठलाग करताना पहिल्या 3 षटकांचा एकंदरीत नावा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या 3 षटकात 25 धावा जमवल्यात. 72 धावांचा पाठलाग करतेवेळी आवश्यकता अजून 18 चेंडू मागे आणि 18 चेंडू मध्ये आवश्यकता आहे ती अर्थात बाद होतोय तो चंद्रकांत. रिटायर्ड आउट होऊन मैदानाबाहेर परततोय तो चंद्रकांत आणि त्याची जागण्यासाठी भाऊ मैदानावरती जातोय आणि 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 चेंडू धावा हव्यात. 47 धावांची आवश्यकता म्हणजे धावफलक धावगती पुन्हा एकदा वाढली. जवळपास 16 धावा प्रति षटक या धावगतीनं या ठिकाणी आता धावा बनवायला लागतील. भाऊकडे ती नक्कीच नाना क्षमता आहे ते फटकेबाजी करण्याची, ती धावा घेण्याचा आणि त्यात करून बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा इशारा पंचाने केलाय. काय होईल या बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा फायदा उठवेल का भाऊ या ठिकाणी या मैदानावरती आपल्या संघाला
अशक्यप्राय असलेला विजय या ठिकाणी आपल्या संघाला प्राप्त करून देईल का, हे देखील मैदानावरती बघणं महत्त्वपूर्ण ठरेल. आणि एक श्वान पथक, श्वान तुकडी मैदानावरती जिचं आगमन होत आहे या अंतिम सामन्याचा साक्षीदार होण्यासाठी त्यांचं देखील पुन्हा एकदा स्वागत करत या स्पर्धेत समालोचन करण्याची मला समालोचक या नात्यानं संधी दिली त्याबद्दल सर्व कमिटी मेंबर्सचे, साईशचे, वैभवचे, संदेश सरांचे पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो. आणि समालोचक या नात्यानं मी या स्पर्धेतून आज याच ठिकाणी थांबतोय आणि मायक्रोफोन पुढच्या 3 षटकांसाठी सुपूर्द करतोय आमचे सहयोगी समालोचक नाना परब यांच्याकडे. वेलकम नाना. धनस्वर वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. 25 धावा धावपलकर असताना मात्र गोलफलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो ऋत्विक हरमलकर. आणि हा हरमलकर या खेळाडूंना मात्र मैदानात शाम सोडले. त्रिवेणी सांघिक धावपलक या चौकारानं सांघिक धावपलक वधारतोय. 29 धावा धावपलकावर चौकाराच्या साह्यानं सांघिक धावपलक 29 धावा 72 या धावसंख्येचा पाठलाग करतोय हा संघ. 17 चेंडू अजूनही बाकी आहेत. 17 चेंडू तर 43 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 17 चेंडू 43 धावा या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकात मात्र अपेक्षेप्रमाणे मात्र ऋत्विक हरमलकर एक चौकार हा निघालाय. गोलंदाज सज्ज झालाय तो चेतन गोवेकर. भरधाव वेगानं गोलंदाजी करतोय परंतु त्याहीपेक्षा पंचांनी त्याला दंडात्मक कारवाई केलाय. पंचांचा इशारा पोहोचलाय तो वाईट बॉलचा. आणि आता मात्र काहीसं समीकरण बदललंय. 17 चेंडू 42 धावा धावफलक 30 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 30 धावा एका गड्याच्या मोबदल्यात गोलंदाजचा चेतन गोवेकर सज्ज होतोय. फुलटॉसचा चेंडू बॅकफुटला जाऊन मिड विकेटला डोलावला. 1 धाव मिळाली. दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न करणार परंतु त्याहीपेक्षा 2 धावा घेणं अपेक्षित होतं दोन्ही संघाला. परंतु पंचांचा इशारा आलाय नो बॉलचा. नो बॉलच्या चेंडूवर असेल ती एक संधी. पंच पंचांचा इशारा नो बॉलचा आलाय. पंच फ्री हिट. पंचांचा इशारा फ्रीटचा आलाय या चेंडूवर. नो बॉलचा इशारा. 32 धावा धावपलकावर अजूनही 40 धावांची गरज आहे. 17 चेंडू 40 धावा आणि स्ट्राईक वर आलाय संघाचा हुकमी एका संघाची रन मशीन, संघाचा सरसेनापती रघुनाथ उर्फ भाऊ. टप्प्याचा चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न. या चेंडूवर धावा अपेक्षित होत्या भाऊ कारण हा प्लेटचा चेंडू होता. प्लेटच्या चेंडूवर मात्र निर्धाव गणला जातो चेतन गोवेकर कडनं. सांघिक धावफलक स्थिरावलाय 32 धावा धावपलकावर. उर्वरितचे अजूनही 16 चेंडू बाकी आहेत. 16 चेंडू 40 धावा सामन्याचं समीकरण. आणि आता मात्र रिक्वायर्ड रन रेट पाहिलं तर 15 धावांचं येत आहे. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. या चेंडूला सांकेतिक भाषेत सबमरीन डिलिव्हरी म्हणून संबोधले गेले आहे. आणि एक निर्धाव चेंडू आणखी गणला जातोय. 15 चेंडू 40 धावा हे सामन्याचं समीकरण. आता मात्र रिक्वायर्ड रन रेट वाढलंय. 16 धावांचं रिक्वायर्ड रन रेट बनलाय. 32 धावा धावपलकावर चेतन गोवेकर सज्ज होतोय. खोलवर पद्धतीचा चेंडू. काय गोलंदाजी केली आहे. स्लॉट्स मध्ये गोलंदाजी केली आहे या गोलंदाजानं. चेतन गोवेकरला ज्या गोलंदाजासाठी शेवट 4थ्या षटकासाठी आणलाय त्या गोलंदाजानं सुंदर कामगिरी केली आहे. आणि ज्या खेळाडूचं कौतुक आम्ही कॉमेंट्री बॉक्स मधनं करून होतोय त्या खेळाडूला अक्षरशः लोंटांगण घालायला भाग पाडलाय. टप्प्याचा चेंडू षटंपुलचा फटका टोलवायचा तो शॉट मिळाला. कृष्णा आला. कृष्णानं थेट फेक केली रस्त्यावर. पंचांचा इशारा येईल काय कॉमेंट्री बॉक्स मध्ये परंतु पंचांचा इशारा नॉट आउटचा. आणि 1 धाव मिळाली रघुच्या घाती. एकेरी धावेनं काहीशी मंदावलेली धावसंख्या पुढे सरकली जाते. 33 धावा धावफलकावर. 39 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आणि ऋत्विक हरमलकरनं काय फलंदाजी केली. अवघ्या 11 चेंडू 26 धावांची खेळी. नाममात्र आज मैदानावर कामगिरी केली. संजू नागवेकर सर हे मात्र पहिल्या गडीच्या स्वरूपात माघारी परतले. चेतन गोवेकर सज्ज होतोय.
जमिनीलगत घरंगळत जाणारा चेंडू शॉट लोंगांवरनं शॉट मिडॉनला क्षेत्ररक्षक कृष्णा आलाय स्क्रीनवर. कृष्णा परतीची फेक करेल. ज्या पॉवर प्ले मध्ये धावगती वाढवायची होती, जी धावगती वाढवण्यासाठी मैदानात भाऊनं पाचारण केलं होतं. जर विचार केला दोन्ही संघाचा, 3 षटकाच्या समाप्ती अखेरीस 34 धावा होत्या, परंतु त्या विरोधात दुसऱ्या संघात मात्र केवळ 25 धावा हा फरक जाणवलाय. परंतु 4 षटकाच्या समाप्ती अखेरीस 47 धावा ही रापोस बॉयज क्रिकेट संघानं बनवल्या होत्या. यंग बॉयज क्रिकेट संघ 4 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलक 34 धावा येत आहे. उर्वरितचे अजूनही 12 चेंडू बाकी आहेत. 12 चेंडू 38 धावा. प्रति षटकामागे 19 धावांची सरासरी ठेवावी लागेल सामना जिंकण्यासाठी. षटकामागे 19 धावांची सरासरी, 38 धावांचं लक्ष अजून पार करायचं आहे. समोरच्या संघानं सुंदर गोलंदाजी केलंय. मी कौतुक करेन चेतन पेडणेकरचं. या स्पेलमध्ये केवळ 9 धावा आणि सुंदर स्पेल केलाय. 72 धावांचं तगडं आव्हान, या आव्हानाचा पाठलाग करतो हा संघ. यंग बॉयज क्रिकेट संघ काहीसा लक फॅक्टरने आज मैदानावर आपल्याला पाहायला मिळाला. कालच्या शेवटच्या दिवशी भूमिका बॉयज क्रिकेट संघाचा झालेला पराभव आणि त्यानंतर यंग बॉयज क्रिकेट संघानं केलेलं पुन्हा पदार्पण हे आज मैदानावर आपल्याला पाहायला मिळत आहे. सामना मैदानात भूमिका बॉयज क्रिकेट संघ हे निश्चितच त्यांचे खेळाडूही सामन्याचा आनंद घेत असतील, परंतु आज तो संघ ज्या स्पर्धेतनं बाहेर होत होता तो संघ पुन्हा एकदा त्या संघाला संधी मिळाली. तो यंग बॉयज संघ अंतिम फेरीत आपल्याला पाहायला मिळतोय. तसेच नाईकवाडा क्रिकेट संघाची अशीच परिस्थिती, परंतु नाईकवाडा संघ जिंकलाय. परंतु त्यानंतर फ्रेंड्स 11 क्रिकेट संघ राजेश जोकोळी या स्पर्धेतनं त्यांना नमस्कार करावा लागलाय. खरोखर आतापर्यंत 8 संघांचा या प्रवेश थांबलाय. स्पर्धेला त्यांना नमस्कार करावा लागलाय. खरोखर मित्रांनो, तुम्ही या स्पर्धेत उतरला, स्पर्धा यशस्वी केली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद देतोय. आकुट टप्प्याचा चेंडू, हुकचा फटका, मिड विकेटला उडवलाय. गंधर्व आलाय. झेल टिपण्याची संधी होती या खेळाडूकडे. पप्पू 1 नंबरची जर्सी, परंतु पप्पूनं मात्र झेल सोडलाय आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पोहोचलाय. तो 6 धावासाठी. 6 धावांना धावफलक. धावफलक मात्र षटकारानं पुढे परावर्तित झालाय. त्रिवेणी मॅडम 40वा धावफलकावर. गोलंदाज शांतारामच्या विरोधात ठोकलेला षटकार टर्निंग पॉइंट ठरतोय की काय? काय ऋत्विकनं फलंदाजी केली. ऋत्विक हरमलकर 1 मॅन आर्मी या मैदानावर लढतोय. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक अक्षरशः मैदानावर झोपून चेंडूला थांबवलाय. 1 धाव मिळाली आहे आणि एकेरी धावेनं सांघिक धावफलक 41 धावा धावफलकावर. आता मात्र उर्वरितचे 10 चेंडू बाकी आहेत. 10 चेंडू 31 धावा सामन्याचं समीकरण. 10 चेंडू 31 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. शांताराम गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. आकुट टप्प्याचा चेंडू, फटका टोलवायचा होता आणि ज्या खेळाडूला मैदानात पाठवलं होतं, धावगती वाढवायची होती, तो रघुनाथनं मैदानावर निराशा केली आहे. या स्पर्धेतील आतापर्यंत 10 विकेट्स, 10 गडी टिपले. स्पर्धेतील सर्वाधिक विकेट्स या खेळाडूने टिपले आहेत, तो म्हणजे शांताराम महमल. सर्वाधिक धावफलक, धावसंख्या ही त्याच्या चेंडूफळीतनं आले. तब्बल 134 धावा या खेळाडूकडनं पाहायला मिळाल्या त्या 3 दिवसाच्या क्रिकेट स्पर्धेत. भाऊनं निराशा केली. भाऊ स्वतःवर निराशा व्यक्त करतोय. सांघिक धावफलकही स्थिरावलाय केवळ 41 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र केवळ उर्वरितचे 9 चेंडू बाकी आहेत. 9 चेंडू 31 धावा. मैदानावर आणखीन एक मैदानात पावलं टाकतोय. याही खेळाडूकडे क्षमता आहे. संघाचा स्टार खेळाडू, संघाचा हुकमी एक्का सचिन पेडणेकर. सचिन पेडणेकर सज्ज होतोय. स्ट्राईकवर सचिन, नॉन स्ट्राईकवर ऋत्विक हरमलकर ही जोडी मैदानात. 9 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 31 धावांची गरज. आल्या मात्र सुरुवातच्या चेंडूवर संघाचा हुकमी एक्का म्हणून का म्हटलंय मैदानावर. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जी चर्चा गुरु सर केली होती, त्या कलेला ज्यानं, कलात्मक गुणांना ज्यानं वाव मिळवलाय, तो षटकार आलाय. षटकारानं राजू रेगे सर सामना पुन्हा ऑन झालाय की काय? आता मात्र 25 मरे
25 धावांची गरज आहे. 8 चेंडू 25 धावा. आकुट टप्प्याचा चेंडू शॉट ऑन बॉलचा फटका. पप्पू आलाय स्क्रीनवर. झेल टिपलाय पप्पून आणि त्यानंतर सचिन पेडणेकर माघारी परततोय. काय मैदानात सामना होता भाऊ. आपण मैदानात जायचं नाहीये कारण त्यानंतर 11 विकेट्स आतापर्यंत ज्यानं टिपले आहेत. आता मात्र काय फलंदाजी केली सर्व खेळाडूंना. सचिन पेडणेकर एक षटकार सामन्याला कलाटणी देईल काय. शेवट जर आणखी 1-2 मोठे फटके आले असते तर मैदानात सामना अतिशय रंगला असता. साईराज बॅटर रे. अवधूत नवीन फलंदाज मैदानावर पावले टाकेल तो अवधूत या हा नावाचा. रोडीचे अजूनही 7 चेंडू 25 धावा सामन्याचं समीकरण. 7 चेंडू 25 धावा सामना मैदानात चुरशीचा. सर्व क्रीडा रसिकांच्या डोळ्याची पारणं फेडणारा सामना. शांताराम मोहम्मद सज्ज होतोय. आकुट टप्प्याचा चेंडू. याही चेंडूवर मात्र पंच दंडात्मक कारवाई करतील की काय. पंचांची दंडात्मक कारवाई. व्हाईट बॉलचा इशारा आला. 1 धाव मिळाले. आता मात्र 7 चेंडू 24 धावा. त्रिवेणी खरोखर जे क्रिकेट रसिक इथं पोहोचले आहेत मैदानावर खरोखर सर्व खेळाडूंना त्यांची मनं जिंकली आहेत. प्रत्येक खेळाडूंना कलात्मक दाखवले त्या स्पर्धेत. आकुट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जाऊन स्क्वेअर लेगला. काय क्षेत्ररक्षण केलंय सर्वेशनं. सर्वेश कौतुक करावं लागेल तुझं. झेल टिपला जरी नसता तरी त्या खेळाडूनं अक्षरशः आपल्या संघासाठी 4 धावा वाचवल्या आहेत. 50 धावा धावफलकावर. भाऊ जर षटकार बसला तर निश्चितच गेम ऑन झाला असता. सर्वेश कौतुक करावं लागेल तुझं. सामन्यात आता मात्र वर्चस्व काय गाजवलं आपण ऍक्शन रिप्ले मध्येही बघू शकता स्क्रीनवर. हवेत उंच उडी मारून अक्षरशः त्याने चेंडू थांबवलाय आणि त्यानंतर आता मात्र सामन्याचं चित्र सामन्याचं समीकरण हे 6 चेंडू आणि 22 धावा हे आपल्याला पाहायला मिळत आहे. 6 चेंडू 22 धावा. ऋत्विक हरमलकर एका बाजूनं महाराष्ट्राचा इतिहास ज्या बाजू प्रभूनं अक्षरशः खिंड लढवली मग तीच खिंड लढवण्याचं कार्य करतोय तो आपल्या मांजरेम गावच्या एक मानाच्या क्रिकेट स्पर्धेत आपला मांजरेम गावातील गुणवान लाडका खेळाडू ऋत्विक हरमलकर. अवघ्या 14 चेंडू ज्यानं 33 धावांची खेळी केली आहे. संजू सर निश्चितच खुश असतील या खेळीवर कारण आतापर्यंत 14 चेंडू 33 धावांची खेळी. 6 चेंडू 22 धावा सामन्याचं समीकरण. गोलंदाजीत काय असेल. गोलंदाजीत मुन्ना आलाय स्क्रीनवर. सर्वेशनं जो सकाळी जल्लोष केलाय त्या जल्लोषाला साजिसच क्षेत्ररक्षण सर्वेशनं केलंय मैदानावर. 6 चेंडू 22 धावा सामन्याचं समीकरण. 6 चेंडू 22 धावा. गोलंदाजीत मुन्ना आलाय स्क्रीनवर. काय सामना मैदानात ऑन झालाय. अट्टीतटीचा सामना. शेवटचा सामना. स्पर्धेतला विजेतेपद कुठचा संघ पटकावणार या ट्रॉफीवर सुवर्ण अक्षरानं कुठचा संघ नाव करणार. आजचा रविवारचा दिवस स्पेशल दिवस आणि या स्पेशल दिवशी कुठचा संघ आपला जल्लोष साजरा करणार हे येणारी वेळ ठरवणार. कृष्णानं सर्वांना सांगितलंय आलेले झेल टिपायचंय. स्ट्राईकवर ऋत्विक हरमलकर. सुंदर चेंडू. यावेळी मात्र चेंडू सोडून दिला जातोय. उजव्या एसटीवरचा चेंडू भरधाव वेगानं मात्र चेंडू यष्टीरक्षक शांताराम महामलच्या हाती विसावतोय. आता मात्र 5 चेंडू 22 धावा. 5 चेंडू 22 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. ऋत्विक हरमलकर सज्ज होतोय. सुंदर चेंडू खोलवर पद्धतीच्या चेंडूवर भरधाव वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करणं पसंत केलं या गोलंदाजानं. आता मात्र 4 चेंडू 21 धावा. अंपायर लेग बाईस काय. ओके बॅट कट. ओके पंचांचा बॅट कट चालाय आणि त्यानंतर आता मात्र उर्वरितचे अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू 21 धावा सामन्याचं समीकरण. मुन्ना सज्ज होय. छोट्या श्रेणीचा खेळाडू जरी उंची लहान असली तरी या खेळाडूनं सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. आज सर्वोत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेतील आपण पाहिलाय तर खरोखरच शांताराम महामल
राम योगेश डब्याचा चेंडू बॅकफुटला जाऊन पलटा फटका सक्सेसफुल ब्युटिफुल चेंडूला उडवलाय रुद्रला एक हाताने झेल टिपलाय रुद्र खास करून तुझं कौतुक होईल काय झेल टिपलाय रुद्रनं आणि षटकार ठोकत सांघिक धावफलक मात्र ही पुढे परावर्तित झालाय आता मात्र सामन्याचं चित्र बदलेल 3ला 15 करायचे आहेत गुरुसर 3ला 15 करायचे आहेत काय घडेल मॅच मध्ये मॅच ऑन आहे स्टार खेळाडू मैदानात कामगिरी चोख केले तो स्टार खेळाडू अवधूत 3ला 15 फुलटॉस चेंडू बॅकफुटला जाऊन शपल फटका टोलवायचा होता 2 चेंडू 15 धावा बॅकफुटला शपल जाऊन जर हा फटका टोलवला असता तर कुठेतरी धावा मिळाल्या असता परंतु अवधूतच्या चेंडूवर वेगानं चेंडू पहिला स्पर्श करतोय बॅकफुटला सुंदर पलतूमध्ये झेल टिपला या खेळाडूनं आणि त्यानंतर मुन्नाचा जल्लोष आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघतोय दिनेश नवीन फलंदाज दिनू या नावानं परिचित आहे खेळाडू तो दिनू मैदानात पावलं टाकतोय 2 चेंडू 15 धावा सामना आपण पाहतोय DRSC मांद्रेम प्रीमियर लीग 2025 खरोखरच मी म्हणेन त्रिवेणी मॅडम भाऊ ऐनवेळी बॅटिंग पॉवर प्ले मध्ये जेव्हा गेला तेव्हा संजू सर केवळ 5 चेंडूत या खेळाडूंना 1 धाव केली आहे हा कुठेतरी टर्निंग पॉइंट ठरला आपल्या सामन्यासाठी सुंदर चेंडू या चेंडूवर मात्र आता कमबॅक केलाय आता मात्र सामना औपचारिकतेकडे कारण रापोस बॉयज संघ जी मैदानावर कामगिरी करत आलाय ते कामगिरी शेवटपर्यंत गेले या खेळाडूंकडनं खास करून कौतुक करावं लागेल शांताराम महमलचं महेंद्र या खेळाडूचं चेतन गोवेकर शेवटच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र झेल टिपलाय आणि झेल नंतर मात्र DRSC मांद्रेम प्रीमियर लीगचा विजेतेचा शिल्पकार ठरतोय तो रापोस बॉयज क्रिकेट संघ मांद्रेम आणि उपविजेता ठरतोय यंग बॉयज क्रिकेट संघ मांद्रेम क्रिकेट संघ खरोखरच धन्यवाद सर्व खेळाडूंचा मनपूर्वक खूप धन्यवाद देऊ इच्छितो कारण दोन्ही संघ विजेतेपदावर समाधान मानावं लागतंय ते रापोस बॉयज क्रिकेट संघाला आणि शेवटच्या खरोखरच गोलंदाजी सुंदर केली ती केवळ 1 धावा 2 विकेट टिपले या मुन्नानं मॅन ऑफ द मॅचचा कोण दावेदार असेल ज्यानं 47 धावा केल्या तो शांताराम या मॅचचा मॅन ऑफ द मॅच परंतु संजू नागवेकर सर आपला संघ उपविजेत्या पदावर समाधान मानावं लागतंय खरोखरच कोणी शांतारामनं 18 धावा खर्च करत 3 गडी टिपले म्हणजे या सामन्यात मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो शांताराम आणि खास करून संजू सर आपला संघ उपविजेतापद ठरलाय खरोखरच तुमच्यासाठी दोन्ही संघासाठी खूप शुभेच्छा आणि या स्पर्धेसाठी खास या स्पर्धेसाठी ज्यांनी समालोचन करण्याची संधी दिली ते आमचे वैभव सातोस्कर संदेश सावंत सर त्याचबरोबर साईश आणि सर्व ऑर्गनायझर टीम आणि त्याचबरोबर आमचे मित्र योगेश परब सर्वांचे मी मनपूर्वक धन्यवाद देऊ इच्छितो स्पर्धा सुंदररित्या हाताळलीत आयोजन समितीचं सुंदर आयोजन केले या स्पर्धेसाठी आणि जे जे खेळाडू या स्पर्धेत सहभाग घेतलाय त्यांचेही आम्ही मनपूर्वक धन्यवाद देऊन खरोखरच या स्पर्धेसाठी चिटणीस साहेबांना सचिन सावंत यांच्या माध्यमातून संधी मिळाली त्याबद्दल सचिन सावंत यांचेही आम्ही खूप धन्यवाद देऊ इच्छितो मांद्रेम गावातनं खरोखरच आम्हाला या स्पर्धेत दोघांना संधी मिळाली त्याबद्दल पुन्हा एकदा DRSC या आयोजन समितीचे आम्ही खूप धन्यवाद देतोय थोड्याच वेळात काही क्षणातच बक्षीस वितरणाला सुरुवात होईल आपल्या मान्यवर कक्षेत उपस्थित मान्यवर सन्माननीय आदरणीय श्री किरण अर्जुन सावंत यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहिली ते सन्माननीय आदरणीय उपस्थित व्यासपीठावर ते मान्यवर उपस्थित आहेत त्याचबरोबर आमच्या आरती शिरोडकर मॅडम आमच्या काकी याही इथं उपस्थित आहेत त्यांचंही शब्दसुमनांना हार्दिक स्वागत करतोय दोन्ही संघ आपल्याला विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर या त्याचबरोबर सर्व तिन्ही पंचांनाही विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठाकडे या